मनपा निवडणुकीच्या माघारीवरून नेहरू नगरात 2 गटात दंगल, गोळीबार, तीक्ष्ण हत्यारांनी वार. पत्रकार भवनातील बैठकीने राजकीय हालचालींना वेग, भाजपमधील असंतोषाला बंडाचं स्वरूप. MIM पक्षाचे नासिर पठाण यांनी निवडणुकीतून घेतली माघार, पक्षालाही दिली सोडचिठ्ठी. आणि प्रभाग क्रमांक 11 मधील नागरिकांना हक्काचा सातबारा मिळवून देणार अपक्ष उमेदवार भगवान वाघ. धुळे महानगरपालिका निवडणुकीला खुनी रंग चढला आहे. राजकारणाच्या आखाड्यातील विरोधक एकमेकांना विरोधकांऐवजी शत्रू समजू लागले आहेत. देवपुरातील नेहरू नगरात शनी मंदिर परिसरात शुक्रवारी दुपारी एकाच प्रभागात 2 वेगवेगळ्या पक्षांकडून लढणारे उमेदवारांचे समर्थक विरोधक समोरासमोर आले. धुमश्चक्री झाली. दोन्ही गट एकमेकांवर चाल करून आले. एका गटाने केलेल्या फायरमुळे उमेदवाराचा भाऊ जखमी झाला, तर एकावर झालेल्या हल्ल्यात त्याच्या हाताच्या बोटांवर वार करण्यात आल्याचं समजलं आहे. या दंगलीत दोन्ही गटांमधील काही जण जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलीस फौजपाठ्यासह घटनास्थळी पोहोचले. घटना घडलेल्या परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर शुक्रवारी माघारीचा शेवटचा दिवस होता. गेल्या 2 दिवसात भाजपाचे 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडीमागे दबावतंत्र वापरलं जात असल्याचा आरोप सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोधकांकडून केला जातोय. देवपुरात एका उमेदवाराच्या घरात घुसून त्याला माघारीसाठी दटावलं जात असल्याच्या क्लिप व्हायरल होत आहेत. त्याबाबतची सत्यता मात्र निश्चित नाही. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारची दुपारच्या खुनी घटनेमागे राजकीय कारणांचा शोध घेतला जात आहे. बिनविरोध निवडणूक करण्याच्या वादातून फायर झाल्याची घटना घडल्याची शहरभर चर्चा होती. दुपारी 2 वाजेनंतर देवपुरातील नेहरू नगरातील शनी मंदिर परिसरात प्रभागातील निवडणूक लढविणारे परस्पर विरोधी उमेदवारांचे समर्थक जमले होते. त्यांच्यात बाचाबाची झाली. मोठा मॉब घटनास्थळी जमला. एकमेकांवर जोरदार शाब्दिक हल्ले सुरू झाले. शब्दांवरून दोन्हीकडील समर्थक गुद्द्यांवर आले. त्यातून एका गटातील समर्थकाने विरोधी गटातील उमेदवाराच्या भावावर गोळीबार केला आणि एकच गोंधळ उडाला. या फायरमध्ये त्या उमेदवाराचा भाऊ गंभीर जखमी झाल्याचं समजलं आहे. त्याबरोबरच दोन्ही गटातील काही जण जखमी झाले आहेत, तर एकावर झालेल्या हल्ल्यात त्याच्या बोटांना गंभीर दुखापत झाली आहे. घटनेची माहिती शहरभर वाऱ्यासारखी पसरली. चौकाचौकात याच घटनेची चर्चा सायंकाळी सुरू होती. घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर तुषार देवरे, DYSP राजकुमार उपासे, API श्रीकृष्ण पारधी, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समाधान वाघ, मिलिंद सोनवणे यांच्यासह मोठा फौजपाटा पोलिसांचा घटनास्थळी दाखल झाला आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. माझे नाव रमेश महादेव बोरसे. मी वार्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी करते, प्रभाग ड भागातून. आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं मला उमेदवारी मिळाली आहे. दादागिरी करून हे लोकांनी काम मागे घ्या, सगळीकडे दादागिरीचा प्रस्ताव, ही लोकशाही शिल्लक राहिलेली नाही आहे. मला हाताला आणि पायाला सागर कांबळे या व्यक्तीने कोयता मारलेला आहे. तिची गाडी एक विनोवा गाडी त्याच्यापाशी, त्या गाडीमधून डायरेक्ट कोयता काढताना त्या भागात CCTV सुद्धा आहेत. त्या CCTVवर त्याचं कोयताचं हत्यार दिसेल. आणि बहुतेक लोकांना धुळ्यातून बहुतेक लोकांना दम दिला जातोय आणि त्याच्यावर अशी योग्य ते, आणि त्याच्यावर पहिले खुनाचे गुन्हे दाखल आहेत. त्या खुन्याचा करणाऱ्यांना त्या BJPवाल्यांनी त्यांना उमेदवारी कशी दिली हेच आम्हाला कळत नाही. त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही धुळ्यात शहर महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार आहेत. मी माननीय अजित पवार गटातून उमेदवारी करतोय आणि त्यासाठी अजितदादांनी उपमुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्र्यांनी त्या गोष्टीची दखल घ्यावी ही नम्र विनंती. धुळे शहरामधील देवपूर भागातील नेहरू चौक या परिसरामध्ये वादावादी झाल्याची माहिती प्राथमिक प्राप्त झालेली आहे. पोलीस घटनास्थळी आलेले आहे. इथे शांतता आहे.
ज्याप्रमाणे तक्रार येतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल. माझे सर्व धुळेकर नागरिकांना आवाहन आहे की शांततेचं पालन करावं, कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये. पोलीस या ठिकाणी सतर्क आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. आतापर्यंत या प्रकरणात मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या उमेदवारी प्रक्रियेतून निर्माण झालेला असंतोष आता केवळ कुजबूज किंवा नाराजीपुरता मर्यादित न राहता थेट बंडखोरीकडे वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस संपल्यानंतर सायंकाळी 7 वाजेनंतर भारतीय जनता पार्टीतील इच्छुक बंडखोरांनी एकत्र येत पत्रकार भवन येथे घेतलेली बैठक ही त्याचीच ठळक साक्ष ठरली आहे. या बैठकीला भाजपमधील नाराज महिला व पुरुष कार्यकर्त्यांसह किन्नर आखाड्यातील किन्नर बांधवांचीही उपस्थिती होती. विशेष म्हणजे ही बैठक केवळ चर्चा किंवा भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करण्यापुरती न राहता पुढील राजकीय भूमिका काय असावी याबाबत ठोस विचारमंथनासाठी घेतली गेली अशी माहिती समोर येत आहे. या बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी उमेदवारी नाकारल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत बंडाच्या तयारीचे संकेत दिल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. दिवसभर उमेदवारी अर्ज प्रक्रियेदरम्यान भाजपमध्ये निर्माण झालेल्या असंतोषाचं प्रतिबिंब सायंकाळच्या या बैठकीत अधिक ठळकपणे दिसून आलं. बैठकीला महामंडलेश्वर पार्वती जोगी, ॲडव्होकेट अमित दुसाने, नंदू ठोंबरे, प्रदीप जाधव यांच्यासह भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते. आपण जर बघितलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जुने निष्ठावान आणि संघ परिवार हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांना डावलण्याची मोहीम पक्षामध्ये सध्या सुरू आहे. नाशिक असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये जुने कार्यकर्ते डावलले जात आहेत. ज्यांनी 30-40 वर्ष पक्षामध्ये काम केले आणि ज्या कुठेतरी कार्यकर्ता हा पक्षाकडे उमेदवारी मागतो त्यावेळेस आर्थिक विकास लावून त्यांना डावललं जात आहे. आणि ज्यांच्या पक्षाशी संबंधाने जे पक्षाच्या विरोधात काम करतात, कधी मोदींचा विरोध केला असेल, कधी अमित शहाना विरोध केला असेल, कधी देवेंद्र फडणवीस टीका केली असेल, अशा लोकांचे पक्षात प्रवेश होत असतील आणि अशांना जर डायरेक्ट उमेदवारी मिळत असेल तर या गोष्टीचा आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते म्हणून जाहीर निषेध करतोय. आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या विचाराचा भारतीय जनता पार्टीचे जुने कार्यकर्ते, निष्ठावान कार्यकर्ते उभे असतील त्यांना उभे राहून आम्ही त्यांच्या मागे सक्षमपणे उभं राहून त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न केला. जय श्री महाकाल. मी महामंडलेश्वर पार्वती नंदगिरी धुळे. मी किन्नर आखाड्यातली एक किन्नर आहे आणि मी महामंडलेश्वर आहे. या लोकशाहीच्या काळात आम्ही एक तुतेपंथी असून सुद्धा आम्हाला डावलण्यात आलं. आमचा जो BJP पक्षाकडं आमची आशा होती, जेवढे आमचे हिंदुत्ववादी लोक आहे, जे हिंदुत्वाकरता काम करतात, जसे माझे संघाचे बंधू आहेत, जसे माझे गोरक्षक आहे, ज्यांनी रात्रंदिवस पक्षाला मोठं करण्याचं काम केलंय, अशा लोकांना डावलण्यात आलं. आणि जे वरून आलेले काय म्हणतात त्यांना उपरे आले, त्यांना आज तिकीट मिळालेलं आहे आणि आज आम्ही किन्नर म्हणून मला नाकारण्यात आलंय का? भाजप पक्ष सर्वसामान्यांना न्याय नाही देऊ शकत का? वंचितांना न्याय देऊ नाही शकत का? जर सत्तेचा एवढाच घमेंड झाला असेल, जर वंचितांना, किन्नरांना, सर्वसामान्यांना जर न्याय मिळत नसेल तर आम्ही करायचं तरी काय? कोणाकडे दात मागायची? आज आम्ही सगळे, जेवढा आमचा संघ परिवार होता, हिंदुत्ववादी लोक होतं, संत लोक होतं, आज आम्ही सगळे जमून इथं एक बंड पुकारण्याकरता बैठक केलेली आहे की आम्ही पक्ष तर सोडणार नाहीये, पण पक्षात जे उपरे लोक आलेत यांची बी सत्ता आम्ही चालू देणार नाहीये. कारण की जे दुसरा पक्ष सोडून आज आपल्या पक्षात येऊन तिकीटून आमच्या जुन्या कार्यकर्त्यांवर हुकूम चालवतील, ते मंचावर बसतील. आमचे जे कार्यकर्ते ज्यांचा 25-25, 50-50 वर्ष ज्यांनी ह्या हिंदुत्वाला दिलेले, ह्या भाजपाला दिलेले, आज ते त्यांचं कुठंच मान सन्मान राखत नाहीये आणि हा सगळा पैशाचा खेळ चाललाय. तर सत्ता कोणाचीही टिकत नाही. ह्या लोकांनी आज बी सुधारलं पाहिजे. आम्ही तर संघ परिवाराचे लोक आहे, हिंदुत्ववादी लोक आहे. आम्ही परिवार सोडणार नाही. आम्ही आज बी हिंदुत्ववादी काम करू, उद्याही करणार आहे. पक्ष आमच्या सोबत असो या नसो, आम्ही सगळे हिंदू आहोत आणि हिंदूच राहणार. जय श्रीराम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिका निवडणुकीसाठी MIM पक्षाचे धुळे माजी जिल्हाध्यक्ष नासिर पठाण यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून पक्षाच्या पॅनलसह आपली उमेदवारी दाखल केली होती. ही उमेदवारी माघारीच्या दिवशी पठाण यांनी मागे घेत MIMला मोठा धक्का दिला.
या संदर्भात भूमिका मांडण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पत्रकार भवनमध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी पठाण म्हणाले की इर्शाद जहागीरदार हे MIM पक्षात आल्यापासून त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या मला विश्वासात न घेता स्वतःकडे ठेवून घेतल्या। वास्तविक पाहता त्यांना पक्षात घेतल्यापासून MIM कार्यकर्त्यांमध्ये मोठी नाराजी होती, मात्र ही नाराजी ओढवून मी त्यांना पक्षात सन्मान दिला। धुळे महानगरपालिका निवडणुकीत त्यांनी स्वतःच्या मर्जीने उमेदवार ठरवून फॉर्म वाटप केले। या प्रक्रियेत मला विश्वासात घेण्यात आलं नाही, त्यामुळे इर्शाद जहागीरदार यांच्याविषयी पक्षात मोठा असंतोष निर्माण झाला। याचा परिणाम निवडणुकीवर विपरीत होऊ शकतो, म्हणून मी निवडणूक प्रक्रियेतून उमेदवारीची माघार घेतली। या माघारीसह मी MIM पक्षाला देखील निरोप देत आहे। मी आता MIM या पक्षामध्ये साधा सभासद म्हणून देखील राहणार नाही, असं पठाण यांनी स्पष्ट केलं। नासिर पठान, ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष MIM तरफे पहले मैं जो था नगर सेवक था, इसके बाद में जिलाध्यक्ष बना। उसके बाद में 5 साल तक हमने जो भी था धुलिया शहर में विकास काम बोलो, लोगों की ज़रूरतें बोलो, जो भी मसले मसाइल बोलो, कलेक्टर ऑफिस बोलो, नगर पालिका बोलो, इसके अंदर अपनी भूमिका बहुत अच्छी से निभाए अपने। पर अब मसला ये आ रहा है कि इर्शाद जागीरदार को लाने वाले हम, और हमको विश्वास में नहीं ले रहा, वो खुद की हट गर्मी जमा रहा। ये हाई कौन? इर्शाद जागीरदार भाई, आप ये समझो ये इलेक्शन हो जाएगा, आपको महीने धुलिया शहर के अंदर तो एक आमदारी का इलेक्शन लड़ा, एक 1600 वोट लिया और 10 करोड़ रुपए खर्चा करा। अरे ये तो MIM के अंदर इतना बड़ा प्लेटफार्म तूने देखा नहीं? घबराहट होती कि भाई MIM की इतनी किसी लॉट है, ये लॉट रहती मजलिस की। पर मजलिस में ऐसे बंदे थे ना, ये बंदों की वजह से होता था। पर अब ये समझ लो इरशाद भाई, मैं आज ही तुमको बोल रहा हूँ, तुमने मेरे को विश्वास में लेके काम नहीं करे ले। धुलिया शहर के अंदर जितने भी वार्ड है, हर वार्ड वालों को नाराज करे ले, हर वार्ड वालों को नाराज करे ले। जो 2-2, 3-3 महीने से टिकट के लिए भाग रहे थे, वो लोगों का भी जो टिकट जो कैंसिल कराया आपने कराया। इरशाद भाई समझदार होंगे, कौन से लोगों को कराए ले। ये सिर्फ ये देख रहे कि भाई ये इलेक्शन होने दो, फिर इलेक्शन के बाद में जगह दिखाएंगे। और मैं एक बात भी टिकट किसको देने का, एक कभी किसको मैंने बोला हुआ कि इसको टिकट दो, उसने मेरे को विश्वास में लेके काम नहीं करे ले। उसने खुद मेरे को विश्वास में लेके काम नहीं करे ले। मैं आज जिलाध्यक्ष था, प्रोटोकॉल क्या बोलता है, एक बी फॉर्म, एक इच्छुक फॉर्म मेरे हाथ से नहीं, कोई टाइम आ गया, अरे जिलाध्यक्ष आले दे दो। यानी तेरा जो काम शुरू था तेरा खुद का देख रहा था, तेरा खुद का देख, तेरे को MIM मुबारक हो। मैं MIM आज से रिजाइन दे रहा हूँ, MIM से मेरा कोई संबंध नहीं है। आपको ऐसा लगता नहीं कि MIM को खत्म करने को सुपारी दी गई है? आज MIM जो है हम लोगों ने जिंदा रखे, अब ये MIM को कहाँ तक ऊपर लेके जाता या ख़त्म करेगा, ये भी हमको सब पिक्चर समझ में आ रहा है। ये सब पिक्चर समझ में आ रहा है। MIM को बढ़ाएंगे नहीं, MIM के अंदर तोड़ डाल दिए ले उसने। MIM के अंदर तोड़ डालने वाला सिर्फ इरशाद जागीरदार है। आपका यही कहना है कि धुलिया में MIM को ख़त्म करने के लिए उसको भेजा गया है? MIM अपने शुरू करे, 3 नगर सेवक बने ले, अपन ने बहुत ऊपर तक MLA भी बटाइल दे, इसके बाद में और ऊपर तक भी लेके गए। पर आप मेरे को ये दिख रहा है कि MIM अब रिवर्स आएंगी। धुलिया शहर के अंदर जहाँ भी MIM की सीटें, जो भी पक्ष खड़े रहे, पर MIM के ऊपर ध्यान दो। अभी ध्यान म्हणजे ऐसा कि ये क्या कर रही है, चुन के आने के बाद में भी कोई नगर सेवक की इज्जत नहीं होने वाली है। ये MIM मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 मधील सर्वे नंबर 562-1, 562-2, 528-1 या सर्वेमध्ये तुकडा खरेदी केलेल्या आहेत। त्यात भाग राऊळवाडी, हटकरवाडी, वल्लरवाडा, धनगरवाडा, शेलारवाडी हे भाग येतात। त्यात 350 घरांना 7/12 उतारा आहे व बाकी 100 ते 150 घरांना 7/12 उतारा मिळालेला नाही। तसेच 1979 मध्ये NA ऑर्डर मिळाले आहेत। तसेच 1995 मध्ये नगर भूमापन विभागाने सर्वे केला, परंतु शासन दप्तरी किंवा मालमत्ता पत्रकावर नाव लावण्यात आले नाही। तसेच मालमत्ता पत्रकावर आज रोजी शेती दिसत आहे। प्रभाग क्रमांक 17 मधून विजयी झाल्यास नागरिकांना हक्काचा 7/12 मिळवून देईल
असे प्रभाग क्रमांक 17मधील अपक्ष उमेदवार भगवान बापू वाघ यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेत वाघ म्हणाले की सर्वे नंबर 562-1, 562-2, 528-1 या सर्वेमध्ये तुकडा खरेदी केल्या आहेत. त्यात भाग राऊळवाडी, हटकरवाडी, वल्लरवाडा, धनगरवाडा, शेलारवाडी हे भाग येतात. त्यात 350 घरांना 7/12 उतारा आहे आणि बाकी 100 ते 150 घरांना नाही. या घरांना मी शासनामार्फत उतारा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल. नंबर 529-1, 529/2029 3 भाग तुळसामाईचा मळा, विखेनगर, रासकरनगर यात तुळसाबाईचा मळा येथे 180 प्लॉट हे 7/12 उतारा लागलेले आहेत. रासकरनगर, विखेनगर या भागात 100 ते 150 उतारे लागले आहेत. यात भडकचाळ, सीताराम माळीचाळ, कोरेनगर, येवलेनगर, शांतीनगर या भागात काही लोकांचे 7/12 उतारा लागले आहेत, काही लोकांचे नाहीत. श्रीरामनगरमध्ये 350 ते 400 घरे आहेत, त्यांनाही 7/12 उतारा मिळाला नाही. तसेच या भागातील नागरिकांना हक्काचे 7/12 उतारे मिळावेत आणि त्यांना मालमत्ता पत्रक तयार करून त्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी लढा देईल, असं भगवान वाघ यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. माझे नाव भगवान बापू वाघ. मी मिल परिसरमध्ये वार्ड भाग क्रमांक 17मध्ये उभा राहत आहे. माझी ही परिस्थिती अशी भागातल्या लोकांची घरांच्या की बरेच वर्षापासून जे खरेदी केलेले आहेत त्यांना मालमत्ता करेवर टॅक्स लावलेला नाही, काही नाही आणि ते कागदपत्र पूर्ण करून मला हे काम माझं जे आयुष्य माझं 5 वर्षाचं, त्या 5 वर्षामध्ये मी त्या लोकांचे जणून ते कामं करून मी मोकळा होणार आहे, ही माझी इच्छा आहे. आणि पुढचे कामं जे आहेत मग गटारी, रस्ते वगैरे याच्यासाठी जेवढे माझ्या जे प्रयत्न होतील ते मी प्रयत्न करेन. पत्रकारांचं भावनांचं एकच मत माझं की बाबा मला तेवढं सहकार्य करा, कारण माझी कॅपॅसिटी नाही, मला मुलगा नाही, 6 मुली आहेत, परंतु मला हा एक छान आहे आणि मला जनतेच्या कामं करायची आहे आणि माझा परिवारातला मिल परिसरचा एक माणूस या सत्तेच्या घरामध्ये जायला पाहिजे राहण्यासाठी, ही माझी इच्छा आहे. माझ्याजवळ पैसा नाही, आम्ही घरात 2च जण आहेत, पत्नी आणि मी. बस. धन्यवाद. हो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल.